गट विकास अधिकारी प्रकाश पोळे यांना सेवा निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करा. राम खाडे. जामखेड पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी प्रकाश पोळे यांनी बदली झाल्यानंतर व कार्यमुक्त झाल्यावर विहीर, रस्ते आदीचे प्रस्ताव कार्यालयात नसताना रोजगार हमीच्या कामांना प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश देऊन 8 ते 10 कोटीचा भ्रष्टाचार केला आहे. याबाबत चौकशी झाली असून चौकशीत प्रकाश पोळे दोषी आढळून आले आहे. त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे, परंतु आज अखेर त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे उपोषणास बसण्याचा इशारा राम खाडे यांनी दिला आहे. याबाबत माहिती अशी की प्रकाश पोळे यांनी 25/9/2024च्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयाच्या आदेशानुसार गट विकास अधिकारी पंचायत समिती शिराळ जिल्हा सांगली येथे बदली झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी त्यांना 27/9/2024 रोजी गट विकास अधिकारी जामखेड पदावर कार्यमुक्त केले. त्यामुळे त्यांचा धारणा अधिकार संपतो. सदरचा आदेश प्राप्त झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे कामकाज न करता महाराष्ट्र नागरी सेवाच्या नियम 1981 ते नियम 22 अन्वये कार्यभार हस्तांतर करणे अपेक्षित होते, परंतु तसे न करता प्रकाश पोळे यांनी 27/9/2024 रोजी रोजगार हमीच्या 28 कामांना म्हणजेच जवळपास 9 ते 10 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश देऊन शासनाची फसवणूक केली आहे. आवक जावक रजिस्टरला नोंद असताना, प्रस्ताव नसताना अपूर्ण प्रस्तावांना, अपात्र प्रस्तावांना मान्यता दिली. दिनांक 27/9/2024 रोजी 83 प्रस्तावांना व 28/9/2024 रोजी 28 कामांना मान्यता दिली. शनिवार असताना व कार्यालयाला सुट्टी असताना बदली झाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश देऊन मोठा भ्रष्टाचार केला आहे. चौकशीत प्रकाश पोळ दोषी आढळून आले, परंतु जिल्हा परिषद अहिल्यानगर हे प्रशासनाची जाणीवपूर्वक कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी अद्याप दखल घेतलेली नाही. त्यामुळे प्रकाश पोळ यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी दिला आहे. जामखेड पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्यावर सेवा निलंबित करून गुन्हे दाखल करण्यासाठी अनेक वेळेस आम्ही मागणी केलेली आहे. चौकशी होऊनही अनेक दिवस झाले. त्यांना नगर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी साहेब यांनी नोटीस देऊन त्यांचं मत मागवलंय, परंतु त्यांचा कुठलाही प्रतिसाद येत नसल्यामुळे मी अनेक वेळा मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना फोन करून व लेखी तक्रार देऊनही आतापर्यंत या प्रस्तावावर कुठल्याही शासनाला कारवाई करण्यासाठी कळवलेलं नाही. मी अनेक दिवसापासून प्रकाश पोळ यांनी बदली झाल्याच्या नंतर कार्यमुक्त झाले आणि कार्यमुक्त झाल्याच्या नंतर प्रशासकीय आदेश महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमध्ये 9 ते 10 कोटीचे आदेश देऊन अनियमितता केलेली, त्याच्यात कार्यक्रम आदेश दिलेले. त्यामुळं कार्यमुक्त झाल्याच्या नंतर त्या पंचायत समिती कार्यक्षेत्रामध्ये कुठलंही नवीन प्रशासकीय मंजुरी देणे किंवा प्रशासकीय काम करणं हे कायद्याला कुठल्याही धरून नाही. प्रकाश पोळ यांना तात्काळ निलंबित करून गुन्हा दाखल करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी शासनास प्रस्ताव द्यावा, अन्यथा आम्हाला नाविलाजाने आंदोलन करावं लागेल, आमरण उपोषणाला बसावं लागेल. याची प्रशासनाने नगर जिल्हा परिषदनी दखल घेतली पाहिजे अशी माझी मागणी आहे.